हर हर महादेव. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. महाशिवरात्रीच्या दिवशी मी बनवलं होतं पार्थिव शिवलिंग ओल्या मातीपासून. तर पार्थिव शिवलिंग बनवताना जो आपण कलशात पाणी घेतो, ते तुम्ही 1 ते 20 ते 15 मिनिटं आधीच भरून ठेवायचं कलश. त्यानंतर आपल्याला ओली माती घ्यायची आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला ताट घेऊन त्यात बेलपत्र ठेवून आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायला घ्यायचं असतं. मी हे परत प्रदोषात बनवलं होतं पार्थिव शिवलिंग. आणि पार्थिव शिवलिंग हे जर तुम्ही इतर कोणत्या सोमवारी केलं तर ते तुम्हाला संध्याकाळच्या म्हणजे प्रदोषाच्या आतच विसर्जन करायचं असतं. सायंकाळच्या वेळी घरात ठेवायचं नसतं. पण जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केलं तर ते तुम्ही रात्रभर घरात ठेवू शकता. कारण शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र म्हणजे रात्रभर जागरण. तुम्ही मग महिन्याच्या शिवरात्रीला शिवलिंग केलं पार्थिव तरी पण चालेल किंवा मग सोमवारी केलं तरी पण चालेल. आपण ते कधीही करू शकतो पार्थिव शिवलिंग. त्यानंतर माझं असं छान प्रकारे पार्थिव शिवलिंग बनवून झालं. त्यानंतर मला अभिषेक करायचा होता, तर मी प्रदोषात सायंकाळी 6 ते 6:30 वाजता अभिषेक करायला घेतला, रुद्राभिषेक. अभिषेक वगैरे खूप छान झाला. पण म्हणतात ना, मुलांवर संस्कार हे आपल्या आई-वडिलांकडूनच घडले जाते. त्याचप्रकारे संस्कार मी पार्थिव शिवलिंग बनवायला घेतलं, तर माझ्याचबरोबर माझ्या मुलींनीही पार्थिव शिवलिंग बनवायला घेतलं. तिला खूप खूप आवडलं. म्हणजे मी बनवलं ते पाहूनच तिने बनवायला घेतलं. तिने खूप सुंदर असं पार्थिव शिवलिंग बनवलं माझं बघून. तिने मोबाईलमधलं पाहिलं आणि मी माझं बनवलं. तर खूप सुंदर वाटलं तिने बनवताना पाहून. म्हणजे एक आई-बापाला वेगळं काय पाहिजे असतं, की मुलांवरचे संस्कार हेच आपल्याला पाहिजे असतात. म्हणजे मुलं आपलं बघूनच घडतात. जर आपण पूजापाठ केली, तर मुलं देखील तेच करतात. जर आपण कोणतं वेगळं काम केलं, तर मुलं पण तेच करतात. म्हणून सर्वांनी आपल्या मुलांना छान असे आध्यात्मिक संस्कार द्या. त्यांची पण पुढे छान अशा प्रगती होऊ द्या, हीच मी महादेवांचरणी प्रार्थना करते. म्हणजे लहान मुलं कोणतीही गोष्ट पटकन ध्यानात ठेवतात. म्हणजे कसं आपण हात फिरवला, म्हणजे तिने व्यवस्थित असं छान म्हणजे तिने ते परफेक्ट बनवलं. त्यानंतर मग अभिषेक वगैरे झाला. पहिला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला. त्यानंतर आपल्या महादेवाच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करून घेतला सायंकाळी प्रदोष काळात. अशा प्रकारे पूजा देखील झाली. त्यानंतर देवाला वस्त्र परिधान केले. जानवं महादेवांना बेलपत्र, धतुरा, पांढऱ्या रंगाचं फूल ह्या वस्तू खूप प्रिय आहेत. त्याही महादेवांच्या प्रिय वस्तू महादेवांना अर्पण करून घेतला. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि पूर्ण नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मी महादेवांची आपल्या आरती करून घेतली. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.